नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथमेश कुंभार. मी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. खरं तुम्हाला मला धन्यवाद द्यायचे आहेत, कारण गेले 2-3 व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय. कारण जी मी मोहीम चालू केली आहे किंवा एक छोटासा प्रयत्न करतोय जेणेकरून महाराष्ट्रातील मराठी मुलांना रेल्वेमध्ये येण्यासाठी थोडी तरी का होईना मदत होईल. कारण आम्ही बघतो ना, कारण रेल्वेमध्ये मराठी टक्का हा खूप कमी आहे मित्रांनो. इवन तो नसल्यासारखा सुद्धा वाटतो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की यार आपली मराठी मुलं सुद्धा यावी. त्यामुळे मी हा प्रयत्न करतोय. जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढे येणारे व्हिडिओ हे तुमच्या मदतीसाठी असतील, जेणेकरून तुमची थोडी का होईना पण मदत होईल. मला तुम्हाला सगळ्यांना सॉरी सुद्धा म्हणायचं आहे की कारण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये खूप कमेंट्स केल्यात, परत इन्स्टाला सुद्धा पर्सनल मेसेज केलेत की दादा असं होतंय असं. सो त्या प्रत्येक कमेंटला मी 1 to 1 उत्तर देऊ शकलो नाही, कारण ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ट्रेनिंगमध्ये आहे आणि ट्रेनिंगमध्ये मला वेळ खूप कमी मिळतोय. पण जसं मिळेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून प्रयत्न करतोय की तुमची मदत करावी. मित्रांनो, तुम्ही नक्की कमेंट करत जावा किंवा मला इन्स्टाला मेसेज करा, कारण ना जेणेकरून मला क्लिअरिटी मिळेल की तुम्हाला कोणते व्हिडिओज हवे, तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी आहे. सो मी ते व्हिडिओ बनवू शकतो. सो वळूया आपण आपल्या आजच्या मुद्द्याकडे. आज मला माझी स्टोरी सांगायची नाही आहे. खरं तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा ALP होऊ शकता. सो त्यामुळे तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे. आज आपण पुस्तकं सुद्धा डिस्कस करूया. मला पुस्तकांचे खूप सारे कमेंट्स आले की पुस्तकं कोणती वापरावी, काय वापरावी. तुम्हाला पेपर पॅटर्नची सगळी माहिती आहे की CBT 1 कशी असते, CBT 2 कशी असते आणि नंतर आपण सायकोबद्दल नंतर चर्चा करूया. तो खूप नंतरचा पार्ट आहे. CBT 1 आणि CBT 2 बद्दल मेनली आपण बोलणार आहोत. मी CBT 1चं थोडक्यात सांगतो नंतर, कारण आपल्याला पुस्तकांवर चर्चा करायची आहे. CBT 1 मित्रांनो ही 75 मार्काची असते आणि CBT 2 ही 100 मार्काची असते. नंतर तो ट्रेडचा पेपर असतो. मला ट्रेडचे पण काही प्रश्न आलेले की माझं इलेक्ट्रॉनिक्स झालंय, मी कोणता हे घेऊ. सो मी त्याचा प्रयत्न करेल की सगळ्यांची उत्तरं द्यावी. CBT 1 ही मित्रांनो 75 मार्काची आहे. त्याच्यामध्ये 20 मार्क मॅथला आहे, 25 रिझनिंगला आहेत, 20 मार्क हे सायन्सला आणि 10 मार्क GSला आहे. आता मित्रांनो बघा, आत्ता जे ALPचे पेपर झाले त्याच्यामध्ये रेल्वेने 60 ते 65 मार्कांचं फक्त मॅथ रिझनिंग विचारलंय. म्हणजे विचार करा, कारण रेल्वेने असं सांगितलं नाही की आम्ही 20च प्रश्न फक्त विचारू. सो तो एक क्रायटेरिया आहे. त्यामुळे तुम्ही मॅथचा अभ्यास करताना, सगळा अभ्यास करताना किंवा सायन्सचा प्रॉपर झाला पाहिजे, कारण कधी पेपर पॅटर्न चेंज होईल तुम्हाला सांगता येणार नाही. CBT 2चा सुद्धा मुद्दा आहे. CBT 2 मध्ये सुद्धा तेच आहे. तिथे 25 मार्काचं मॅथ आहे, 25 मार्काचं रिझनिंग आहे. पण इथे गेम चेंजर तो ठरतो 50 मार्कांचा सायन्सचा, म्हणजे बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा. हा गेम चेंजर असतो. इथे तुम्ही जेवढे जास्त मार्क घ्याल तेव्हा तुम्ही कट ऑफ क्लिअर कराल. सो जर का तुम्ही CBT 1 CBT 2 जर का तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला माहिती आहे, मी त्याचं तुम्हाला जास्त वेळ घेणार नाहीये कारण खूप मोठा होईल व्हिडिओ. मी बुक्सवर येऊया. आपण बुक्स कोणते वापरावे. आता पहिली सुरुवात अशी आहे ना की आपल्याकडे बुक्स हे मराठीमधून खूप कमी अवेलेबल आहे मित्रांनो. आणि बघा, मी तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला टक्कर जी द्यायची आहे ती नॉर्थवाल्या मुलांना द्यायची. नॉर्थ म्हणजे सांगतो तुम्हाला UP, बिहार, झारखंड, राजस्थान, हरियाणा ह्या सगळ्या मुलांना द्यायची आहे. सो आणि त्यांच्यामध्ये हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये पुस्तकांचं जो लेवल आहे ती खूप चांगली आहे. मी मराठी पुस्तकांना मला हे नाही करायचं कारण तेवढा कंटेंट खरंच अवेलेबल नाही आहे. आता काहींचा प्रश्न असतो की दादा मराठीतून पुस्तकं कसा मी अभ्यास करणार. मी तुला माझी स्टोरी सांगतो. मी काय एवढा हुशार नाही आहे. मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमधूनच आलो आहे, कारण माझं अकॅडमिक एवढं स्ट्रॉंग नाही आहे. फक्त मी एक ॲव्हरेज होतो आणि स्पर्धा परीक्षा त्याच क्लिअर करतात जी मुलं ॲव्हरेज आहेत. सो असं काय नाही आहे. माझं स्वतःचं उदाहरण घ्या. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलोय आणि आज इथे पोचलोय. त्यामुळे असं काही नाही आहे मराठीतून. आता मला सांगा, तुम्ही पिक्चर बघताना रे, पिक्चर बघतो आपण, हिंदी किती बघतो. सो असं काही नाही की हिंदी आपल्याला जमत नाही आहे, त्यामुळे तुम्ही मराठीच पुस्तकं घेतली पाहिजे असं काही नाही आहे. कारण खूप कमी पुस्तकं अवेलेबल आहे. तुम्ही काय करा माहिती आहे, आता हिंदीचं पुस्तक घेतलं ना, हिंदीमधून घ्या पुस्तक आणि ते बायलिंगल असतं. सो त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं इकडे तिकडे करून आपल्याला अर्थ समजतो
आणि मला नाही वाटत मॅथ आणि रिझनिंगमध्ये काही गरज आहे हिंदीच्या. मुद्दा येईल सायन्समध्ये, त्यावेळेस मी सांगतो. मॅथमध्ये तरी काहीही गरज नाही आहे. मी तुम्हाला हे सांगतो, मॅथमध्ये मी मॅथचा कसा अभ्यास केला. मी मॅथचा आदित्य रंजन सरांचं प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सेट घेतलेला रेल्वेचा हिंदीमधून. सो ते घेतलेला आणि मी त्यांचाच क्लाससुद्धा घेतलेला आदित्य रंजन सरांचा, जेणेकरून कारण इकडे जे होतं खूप सारे, मी आदित्य रंजन सरांचा घेतलेला, त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही त्यांचाच घ्यावा. मी नावं सांगतो. आदित्य रंजन सर आहेत, परत गगन प्रताप सर आहे, किंवा आपले साहिल सर आहेत रेल्वेवाले. असे खूप सारे टीचर्स आहेत. तुम्हाला मॅथ ज्याच्याकडनं शिकायचं आहे त्याच्याकडनं शिका. कारण मित्रांनो, तुम्हाला मी खरं सांगतो, जर का तुम्ही मराठी हे कराल ना, तर तुम्हाला पुढे जाऊन आहे ना, सायको असेल, किंवा आत्ता रेल्वेमध्ये ट्रेनिंगमधले पेपर आहे ते सगळे मराठी आणि इंग्लिशमध्ये, हिंदी आणि इंग्लिशमध्येच असतात, तिथे मराठी नाही आहे. सो तुम्हाला पुढे जाऊन तो त्रास होणार आहे. सो तुम्ही आत्ताच ट्राय करा की थोडंसं हिंदीला आणि इंग्लिशला ॲडॉप्ट करण्याचं, म्हणजे जेणेकरून तुम्ही आपला अभ्यास करू शकता. सो मी पुस्तक घेतलेलं, मी तुम्हाला पुस्तक सांगतो मॅथ्ससाठी, आदित्य रंजन सरांचं. आणि हो, पुस्तकं घेताना जास्त असे एवढे ढीग लावू नका. एक 3 ते 4च पुस्तकांमध्ये तुमचं ALP निघू शकतं, असं जास्त काही नाही आहे. मॅथ सांगतो, मॅथमध्ये आदित्य रंजन सरांचं प्रिवियस इयर क्वेश्चन बुक घ्या, आणि आदित्य रंजन सरांचा मी कोर्स घेतलेला, आणि ते डेली DPP देतात, म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर. तेवढेच मी एक क्लास झाला की म्हणजे त्याचे प्रिंटआउट काढायचो आणि त्याच प्रॅक्टिस लावत बसायचो, फक्त तेच करायचो. आणि मी तुम्हाला सांगतो, मॅथचा अभ्यास करताना आहे ना, तुम्ही तुमचा 50% वेळ हा मॅथला दिला पाहिजे. म्हणजे तुमचा जोपर्यंत सिलेबस होत नाही तोपर्यंत, नंतर तुम्ही तो कमी करू शकता आणि प्रॅक्टिससाठी 2 ते 3 तास देऊ शकता. पण 50% हा वेळ तुम्ही जोपर्यंत सिलेबस होत नाही तोपर्यंत मॅथला दिलाच पाहिजे. आणि आपलं काय चुकतं माहिती का ना मित्रांनो, आपण मॅथचा अभ्यासच करत नाही, खूप कमी करतो. आपल्याला असं वाटतं की ही जी हिंदी भाषिक पट्टे आहेत त्यांच्यामध्ये तिथली जी मुलं आहे की ती खूप हुशार असतात मॅथमध्ये, खूप हे असतात. मित्रांनो, तुमच्यासमोर जो उभा आहे ना, त्यांनाच टक्कर देऊन इथे मी पोचलोय. त्यामुळे असं काय नाहीये की तीच खूप हुशार आहे. फरक एवढंच पडतो की यार आपण अभ्यास करत नाहीये, म्हणजे तेवढी प्रॅक्टिस करत नाही, खूप कंटाळा करतो मॅथचं प्रॅक्टिस करताना. त्यामुळे असं करू नका, मॅथची प्रॅक्टिस करा. सो मी तुम्हाला मॅथची पुस्तकं सांगितली आदित्य रंजन सरांचं, ते एक क्लास घेतलेला. आणि हो, क्लास मग घेताना तुम्ही लक्षात ठेवा, यूट्यूबवर त्यांचे फ्री अवेलेबल आहे, ते एकदा बघा. जर आवडत असेल तरच घ्या, नाही तर परत पुढे जाऊन प्रॉब्लेम होतो. आणि ज्याचा क्लास घ्याल त्याच्याच सोबत तुम्ही पूर्ण तुमचा सिलेबस संपवायचा आहे. कारण काय होतं ना, मध्येच जर का आपण अर्ध सोडलं तर मग तुम्हाला दुसऱ्या शिक्षकाची जी हे असते सांगण्याची पद्धती वेगळी असते, त्यामुळे ते ॲडॉप्ट करताना डोक्यात खिचडी होते. त्यामुळे तुम्ही तसं करू नका घेताना. पुढे रिझनिंगबद्दल सांगतो. मित्रांनो, रिझनिंगमध्ये असं काही नाही आहे. तुम्ही फक्त रिझनिंगचं तुम्ही जर का टेक्स्टबुक वापरत असाल, टेक्स्टबुकचं सबस्क्रिप्शन घ्या. तिथून तुम्ही प्रिवियस इयर जरी सेट मारले, ठराविक चॅप्टर आहे, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचा सोडवलं, तिथे तुमचं रिझनिंग कंप्लीट होईल. दिवसात 1 तास द्या, कवर होऊन जाईल. तिथे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि ज्या समजा एखादा चॅप्टर तुम्हाला थोडा अवघड जातोय रिझनिंगमधला, तर तुम्ही यूट्यूबला फ्री व्हिडिओज बघा. रिझनिंगसाठी कोणताच क्लास घ्यायची गरज नाही आहे. आता मी तुमच्याकडे येतो की सगळ्यात, जर तुम्हाला मित्रांनो, माझा हा शब्द आहे, जर का तुम्हाला रेल्वेमध्ये यायचं आहे तर तुमचं सायन्स हे स्ट्रॉंग असलंच पाहिजे, लक्षात ठेवा. कारण हेच तुमचं गेम चेंजर आहे, लक्षात ठेवा. कारण इथले मार्क हे खूप महत्त्वाचे आहेत. आता CBT 1 साठी सांगतो, मी सायन्सचा अभ्यास कसा केलेला. मित्रांनो, मी सायन्ससाठी नीरज सर आहेत, सायन्स मॅग्नेट म्हणून त्यांचा चॅनल आहे. बायलिंग्वल शिकवतात, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये, जेणेकरून तुम्हाला थोडंसं समजतं, असं काय नाही. आणि मित्रांनो, आपण पण यार आता आपल्याकडे खरंच कंटेंट अवेलेबल नाही आहे मराठीतून, तर आपण काय करणार. आता आपल्याला कॉम्पिटिशन तर करायचं आहे, त्यामुळे आपण तो क्लास घेऊन आपण जास्त प्रयत्न करायचा की जेणेकरून
ते आपल्याला समजेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो यार, मी करू शकतो ना, तर तुम्ही नक्की करू शकता. खरंच एवढं काही अवघड नाही आहे. फक्त तुम्ही ह्याच्यातच पडू नका की मराठी हिंदी घ्यायची, मराठी कोणती हिंदी घ्यायची, नाही. आणि कारण कंटेंटच नाही, तुम्ही घेणार काय आहे. आज तुम्हाला सांगतो, जे ऑफलाईन क्लासेस घेतात इथे महाराष्ट्रासाठी, मी सुद्धा बघितलेलं, इन्क्वायरी केलेली, मला 30,000 रुपये फी सांगितली. जिथे मी ऑनलाईन 1.5 ते 2 हजारामध्ये क्लास लावू शकतो, तिथे मला 30,000 फी सांगितलेली. मग विचार करा मी कशी लावणार. सो काही गरज नाही आहे. ऑनलाईन खूप सारे आहेत. मॅथचं 500-600ला मिळेल, सायन्सचं 500-600ला, आणि टेक्स्टबुकचं तुम्हाला सबस्क्रिप्शन 500-600मध्ये मिळून जाईल. सो 1.5 ते 2 हजार खूप झाले. सायन्सकडे वळतो मित्रांनो. लक्षात ठेवा, सायन्समध्ये मी नीरज सरांचा क्लास लावलेला. आणि लक्षात ठेवा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक मिळतं. मी ते तुम्हाला देईलच की किरण पब्लिकेशनचं प्रिव्हियस इयरचा असा मोठा ठोकळा मिळतो. त्याच्यामध्ये हिंदीमध्येच असतं, इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला हिंदी घ्यायचं असेल, इंग्लिश घ्यायचं असेल, कोणतं पण घ्या. मी किरण पब्लिकेशनचं घेतलेलं. त्यासोबत यूथ पब्लिकेशनसुद्धा आहे की त्यांचं तुम्हाला जे आवडेल. पण मी किरणचं घेतलेलं. मी तुम्हाला किरण पब्लिकेशनचं सांगेल की तुम्ही किरण पब्लिकेशनचं घ्या, जेणेकरून तुम्हाला हे होईल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर समजतील, क्वेश्चन कसे असतात, कसे विचारतात, आणि त्याच्या खाली त्यांचं एक्सप्लेनेशन असतं. त्यामुळे तो जो सार आहे तो वाचून तुम्हाला खूप गोष्टी क्लिअर होतील. सो ते आहे. आणि त्याच्यानंतर मी नीरज सरांचे जे क्लास नोट्स होते, सो बघा, फक्त क्लास नोट्स बस तेवढंच, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. सो जर का कोणाला पुस्तकाची गरज आहे की आम्ही पुस्तक घेऊ का, म्हणजे कोणतं जे आपलं रेफरन्स बुक आहे, तर घेऊ शकता. नीरज सरांचं खूप सुंदर पुस्तक आहे. तुम्ही फक्त ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये, सो तुम्हाला ते बघा, काय नाही आहे मित्रांनो. मी खरं सांगतोय, सगळं सोपं आहे. फक्त एकदा ट्राय करून बघा. तर मी सायन्स मॅग्नेट नीरज सरांचं सायन्स त्यांच्याकडनं शिकलो. आणि त्याच्यानंतर CBT 2मध्ये, सो CBT 1चा अभ्यास हा मॅथ रिजनिंग सेम आहे. CBT 2साठी तो समजा सफिशियंट आहे. पण आता इथे मुद्दा आहे तो CBT 2साठी. तर मी सायन्स मॅग्नेट नीरज सरांचंच बेसिक सायन्स इन इंजिनिअरिंगचा तो कोर्स घेतलेला. मग खूप नॉमिनल होता, 500 रुपयाचाच फक्त. सो त्यांच्याकडनं मला त्यांचं वेगळं पुस्तकसुद्धा आहे की बेसिक सायन्स इंजिनिअरिंगचं, ते सुद्धा घेऊ शकता. पण मी घेतलं नव्हतं, त्यामुळे असं काय नाही गरज. फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि त्यांच्या क्लासेसमध्ये ज्या नोट्स आहेत दिलेल्या, त्या फक्त आम्ही फॉलो केल्या त्या, की बाई म्हणजे मित्रांनो, त्या खूप आम्ही ते असं म्हणतात ना, एक पुस्तक 1000 वेळा वाचा, नाहीतर मग 1000 पुस्तक वाचून काय फायदा नाही आहे. सेम तीच कंडिशन आम्ही जेव्हा, आणि नीरज सर खूप चांगले शिक्षक आहेत. आम्हाला असं वाटायचं की यार एवढ्यात होईल का, आमचं होईल का, पण नंतर आम्हाला पेपरवर न आल्यावर असं वाटायचं की यार बस, एवढंच खूप जास्त आहे. सो हा मुद्दा आहे. सायन्स तुम्ही नीरज सरांकडनं करा, ते सगळं होऊन जाईल. विषय मुद्दा येतो मॉक टेस्टचा. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमचा सिलेबस हा 60% जाईल, तुम्ही मॉक टेस्टला द्यायला सुरुवात करा. टेक्स्टबुक नावाचं ॲप आहे, त्याच्यावर तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या. आपण नॉमिनल 500-600 खर्च करू शकतो. ते वर्षभर चालणार आहे, जेणेकरून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मिळतील. मी ते काय प्रमोशन करायला बसलो नाही आहे, आणि मला कोणाचं करायचं पण नाही आहे. आपला मुद्दा असा आहे की आपला फायदा झाला पाहिजे, आपली पोस्ट निघाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही टेक्स्टबुकचं सबस्क्रिप्शनसुद्धा घ्या. सो आणि काय होतं ना, आपण मॉक टेस्ट द्यायला खूप कंटाळा करतो की यार कशाला मॉक टेस्ट द्यायचे आहेत काय. सो त्यासुद्धा द्या तुम्ही मित्रांनो. आणि आजच्या पुरतं एवढंच. जर का ट्रेडबद्दल मी तुम्हाला सांगतो की ट्रेडचा अभ्यास हा CBT 2च्या म्हणजे CBT 1 झाल्यावर सुद्धा करू शकता. जे डिप्लोमा झालं आहे, ज्यांचं इंजिनिअरिंग झालं आहे, ज्यांचं ITI झालं आहे, त्यांचा तर विषयच नाही त्यांना, कारण सरळ डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक जे झालं आहे त्यांनी तो टॉपिक तुम्ही घेऊ शकता. डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगवाले तुम्हाला तुमच्या रिलेटेड, आता ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स झालं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं इलेक्ट्रॉनिक्समध्ये 2 आहेत सब्जेक्ट. तुम्हाला जो वाटतोय तुम्ही त्याची पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा की कसे आहेत काय आहेत, आणि मग त्याच्यासोबत तुम्हाला ट्रेड घ्या. ट्रेडमध्ये सेल्फ स्टडी हा करा. त्याच्यामध्ये जर का क्लास भेटत असेल, पण मला नाही वाटत ट्रेडसाठी कोणता क्लासची गरज आहे. सो तुम्ही जर का तुमचं वाचलं असेल तुम्ही ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिप्लोमामध्ये किंवा ITIमध्ये, सो तुम्ही सेल्फ स्टडी करून त्याची पुस्तकं वाचू शकता, असं काही नाही आहे. पण मित्रांनो,
आत्ता सो मी प्रयत्न करतोय की तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या. व्हिडिओ खूप लांब होतोय, मी इथेच थांबतो. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मी प्रयत्न करतोय की मराठी मुलांना रेल्वेमध्ये आणायचं आहे. त्यासाठी मला ही माझ्या अंगामध्ये तळमळ आहे की जरी माझं आत्ता ट्रेनिंग चालू आहे तरीसुद्धा मी वेळात वेळ काढून मी प्रयत्न करतो की मी तुमची मदत करेल. सो तुम्ही सुद्धा अभ्यास करा मित्रांनो, आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही तुमची पोस्ट क्लिअर करा. सो काही चुकलं असेल तर एका छोट्या भावाप्रमाणे माफ करा मला. आणि मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे, काय तुमची उत्तरं आहेत, तर सगळे कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी नक्की प्रयत्न करेल तुम्हाला उत्तरं देण्याची. व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी खरंच तुमचे धन्यवाद. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की ह्या भरतीमध्ये, ह्या वॅकन्सीमध्ये तुमची पोस्ट क्लिअर होईल. तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा, नक्की होईल. थँक्यू सो मच.